आज आहे 1/11/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही ब्रह्माची संतान आपसामध्ये भाऊ बहिणी आहात. तुमची वृत्ती अतिशय शुद्ध पवित्र असली पाहिजे. प्रश्न आहे, कोणत्या मुलांच्या समजावून सांगण्याचा प्रभाव खूप चांगला पडू शकतो? उत्तर आहे, जे गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमल पुष्प समान पवित्र राहतात. अशी अनुभवी मुले जर कोणालाही समजावून सांगतील तर त्यांच्या समजावून सांगण्याचा खूप चांगला प्रभाव पडू शकतो. कारण लग्न करूनसुद्धा अपवित्र वृत्ती होऊ नये हे खूप मोठे ध्येय आहे. यामध्ये मुलांनी अतिशय सावध देखील राहायचे आहे. गीत आहे, हमारे तीर्थ न्यारे है. ओम शांती. बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत, कारण मुलेच पित्याला जाणतात. मुले तर सर्व मुलेच आहेत. सर्व मुले ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. ते जाणतात ब्रह्मा कुमार कुमारी झालेत, बहिणी आणि भाऊ सर्व एकाच पित्याची मुले आहेत. तर रिअल्टीमध्ये समजावून सांगायचे आहे की आपण आत्मे भाऊ बहिणी आहोत, सर्व भाऊ आहोत. इथे तर तुम्ही जाणता आपण एकाच आजोबांची आणि पित्याची मुले आहोत, शिवबाबांची नातवंडे आणि ब्रह्माची संतान आहोत. समजा यांची अर्थात ब्रह्माबाबांची लौकिक पत्नी आहे. तिने जरी म्हटले की मी ब्रह्माकुमारी आहे, तर तिचे देखील नाते तेच होते. ज्याप्रमाणे लौकिक बहीण भाऊ आहेत, त्यांच्यामध्ये कोणती वाईट दृष्टी जात नाही. आजकाल तर सर्व घाणेरडे बनतात, कारण दुनियाच डर्टी आहे. तुम्ही मुले आता समजता आपण ब्रह्मा कुमार कुमारी आहोत, तर ब्रह्माद्वारे ॲडॉप्टेड चिल्ड्रन अर्थात दत्तक मुले बनलो आहोत, तर बहीण भाऊ आहोत. समजावून सांगावे लागेल की संन्यासी देखील 2 प्रकारचे आहेत. संन्यास अर्थात पवित्र राहणे, 5 विकारांना सोडणे. ते आहेत हठयोगी संन्यासी. त्यांचे डिपार्टमेंटच वेगळे आहे. प्रवृत्ती मार्गवाल्यांशी संबंधच सोडून जातात. त्यांचे नावच आहे हठयोग कर्मसन्यासी. तुम्हा मुलांना समजावले जात आहे, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना देहासहित देहाच्या सर्व संबंधांचा त्याग करून बाबांची आठवण करायची आहे. ते तर घरदार सोडून देतात. मामा चाचा काका कोणीही राहत नाही. ते असे समजतात बाकी आहे एक, त्याचीच आठवण करायची आहे, अथवा ज्योती ज्योत सामावून जायचे आहे, निर्वाण धामला जायचे आहे. त्यांचे डिपार्टमेंटच वेगळे आहे, वेशभूषा वेगळी आहे. ते तर म्हणतात स्त्री नरकाचे द्वार आहे. आग आणि कापूस एकत्र राहू शकत नाही. वेगळे राहिल्यानेच आम्ही वाचू शकतो. ड्रामा अनुसार त्यांचा धर्मच वेगळा आहे. ती स्थापना शंकराचार्यांची आहे. ते शिकवतात हठयोग कर्मसन्यास, ना की राजयोग. तुम्ही नंबरवार जाणता की हा ड्रामा पूर्व नियोजित आहे. सर्वांनाच 100% समजूतदार तर म्हणणार नाही. काही जण आहेत जे 100% समजूतदार आहेत. काही जण मग 100% बेसमज सुद्धा आहेत. हे तर होणारच. तुम्ही जाणता आपण म्हणतो मम्मा बाबा, तर आपण आपसामध्ये बहीण भाऊ झालो. वाईट वृत्ती असता कामा नये. कायदा असे सांगतो, बहीण भावाचे आपसामध्ये कधीही लग्न होऊ शकत नाही. बहीण भावाचे जर घरामध्ये काहीही होते तर वडील पाहतात यांचे खराब वर्तन आहे, तर खूप काळजी वाटते. हे कुठून पैदा झाले, किती नुकसान करतात, त्यांना खूप ओरडतात. पूर्वी तर या गोष्टींचे नियम होते. आता तर 100% तमोप्रधान आहेत.
मायेचा प्रभाव बरोबर जोरात आहे. परमपिता परमात्म्याच्या मुलांसोबत तर मायेची एकदम लढाई होते. बाबा म्हणतात, ही माझी मुले आहेत, मी यांना स्वर्गामध्ये घेऊन जातो. माया म्हणते, नाही, ही माझी मुले आहेत, मी यांना नरकामध्ये घेऊन जाते. इथे तर धर्मराज बाबांच्या हातामध्ये आहे. तर जे गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना पवित्र राहतात, त्यांनी इतरांना अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगायचे आहे की आम्ही कसे एकत्र राहत असूनही पवित्र राहतो. जे काम हठयोगी संन्यासी सुद्धा करू शकणार नाहीत, ते बाबा करवून घेत आहेत. संन्यासी कधीही राजयोग शिकवू शकत नाहीत. विवेकानंदांच्या पुस्तकावर बाहेरच्या बाजूला नाव लिहिलेले आहे राजयोग. परंतु जे संन्यासी निवृत्ती मार्गावाले आहेत, ते राजयोग शिकवू शकत नाहीत. तुम्ही जे गृहस्थ व्यवहारामध्ये राहता आणि पवित्र राहता, हे जर समजावून सांगितलेत तर त्यांना चांगला तीर लागेल. बाबांनी वर्तमानपत्रामध्ये पाहिले होते, दिल्लीमध्ये झाडांविषयी काही कॉन्फरन्स होते. त्यावर देखील असे समजावून सांगायचे आहे की तुम्ही या जंगली झाडे इत्यादींचा तर विचार करता, परंतु या जिनॉलॉजिकल ट्री अर्थात वंशावळीच्या झाडाचा कधी विचार केला आहे का, की या मनुष्य सृष्टीची कशी उत्पत्ती आणि पालना होते. मुलांची एवढी विशाल बुद्धी अजून बनलेली नाही आहे, एवढे अटेन्शन अर्थात लक्ष नाही आहे. काही ना काही आजार चालू आहेत. लौकिक घरामध्ये देखील बहीण भावाचे कधी वाईट विचार असत नाहीत. इथे तर तुम्ही सर्व एका पित्याची मुले, बहीण भाऊ, ब्रह्मा कुमार कुमारी आहात. जर घाणेरडे विचार येत असतील तर त्यांना काय म्हणावे. ते जे नरकामध्ये राहतात त्यांच्यापेक्षाही 1000 पटीने वाईट म्हटले जातील. मुलांवर खूप रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात जबाबदारी आहे. जे गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असून देखील पवित्र राहतात, जास्त मेहनत त्यांच्यासाठी आहे. दुनिया या गोष्टींना जाणत नाही. बाबा येतात पावन बनविण्यासाठी, तर जरूर मुले प्रतिज्ञा करतील. राखी बांधलेली आहे, यामध्ये खूप मेहनत आहे. लग्न करून मग पवित्र राहणे खूप मोठे ध्येय आहे. जरा सुद्धा बुद्धी जाता कामा नये. लग्न होते तर विकारी बनतात. बाबा येऊन विवस्त्र होण्यापासून वाचवतात. द्रौपदीची सुद्धा शास्त्रांमध्ये गोष्ट आहे. या गोष्टींमध्ये काहीतरी रहस्य तर आहे ना. हे शास्त्र इत्यादी सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जे काही पास्ट होत आले आहे ते ड्रामामध्ये नोंदलेले आहे. त्याला रिपीट जरूर व्हायचे आहे. ज्ञान मार्गाची आणि भक्ती मार्गाची सुद्धा नोंद आहे. तुमची बुद्धी आता खूप विशाल झाली आहे. ज्याप्रमाणे बेहद बाबांची बुद्धी, त्याचप्रमाणे मुरब्बी मुलांची बुद्धी, जे श्रीमतावर चालतात. पुष्कळ मुले आहेत, माहीत नाही अजून किती मुले असतील. जोपर्यंत ब्राह्मण ब्राह्मणी बनत नाहीत तोपर्यंत वारसा प्राप्त करू शकत नाहीत. आता तुम्ही ब्रह्मावंशीच मग जाऊन सूर्यवंशी अथवा विष्णुवंशी बनाल. आता आहात शिववंशी. शिव आहेत दादा अर्थात आजोबा, ब्रह्मा आहेत बाबा. साऱ्या प्रजेचे प्रजापिता तर एक झाले ना. जाणतात सुद्धा जे मनुष्य सृष्टीचे झाड आहे त्याचे देखील बीज असेल. त्यामध्ये पहिला मनुष्य सुद्धा असेल, ज्याला न्यू मॅन अर्थात नवीन मनुष्य म्हणतात. न्यू मॅन कोण असेल? ब्रह्माच असेल. ब्रह्मा आणि सरस्वती हे नवीन म्हणून गणले जातील. यामध्ये भव्य बुद्धी पाहिजे. आत्माच म्हणते, ओ गॉड फादर, ओ सुप्रीम गॉड फादर. आत्मा म्हणते ना, तर ते सर्वांचे रचयिता आहेत. उच्च ते उच्च ते झालेत. मग या मनुष्य सृष्टीवर
त्यांच्यामध्ये उच्च कोणाला ठेवावे? प्रजापिता. हे तर कोणीही समजू शकतात की मनुष्य सृष्टीचे जे झाड आहे त्यामध्ये ब्रह्मा झाले मुख्य. शिव तर आहेत आत्म्यांचे पिता. ब्रह्माला रचता म्हणू शकतो मनुष्यांचा. परंतु कोणाच्या मतावर करतात? बाबा म्हणतात मीच ब्रह्माला ॲडॉप्ट करतो. नवीन ब्रह्मा मग कुठून येईल? अनेक जन्मांच्या अंताच्या जन्मामध्ये मी यांच्यामध्ये प्रवेश करतो. यांचे नाव प्रजापिता ब्रह्मा ठेवतो. आता तुम्ही जाणता खरोखर आपण ब्रह्माची मुले आहोत. शिवबाबांकडून नॉलेज घेत आहोत. आपण बाबांकडून पवित्रता, सुख, शांती, हेल्थ, वेल्थ घेण्यासाठी आलो आहोत. भारतामध्ये आपणच सदैव सुखी होतो. आता नाही आहोत. मग बाबा तो वारसा देत आहेत. मुले जाणतात. पहिली आहे पवित्रता. राखी कोणाला बांधली जाते? जे अपवित्र बनतात ते प्रतिज्ञा करतात आम्ही पवित्र राहणार. बाबा समजावून सांगत आहेत. हे ध्येय खूप जबरदस्त आहे. पहिल्यापासूनच जे युगल आहेत त्यांना समजावून सांगावे लागेल. आम्ही कसे भाऊ बहीण होऊन राहतो. हो, अवस्था बनविण्यासाठी वेळ लागतो. मुले लिहितात सुद्धा. मायेची वादळे खूप येतात. तर गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना पवित्र राहणारी मुले जर भाषण करतील तर चांगले आहे. कारण ही आहे नवीन गोष्ट. हा आहेच स्वराजयोग. यामध्ये देखील संन्यास आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून आम्ही जीवनमुक्ती अर्थात सद्गती प्राप्त करतो. हा तर जीवन बंध आहे. तुमचे आहे स्वराज्यपद. स्वतःला राज्य पाहिजे. आता त्याला राज्य नाही आहे. आत्मा म्हणते मी राजा होतो, मी राणी होते. आता मी विकारी गरीब बनले आहे. माझ्यामध्ये कोणतेही गुण नाही आहेत. हे आत्मा म्हणते ना. तर स्वतःला आत्मा परमपिता परमात्म्याची संतान समजायचे आहे. आपण आत्मे भाऊ भाऊ आहोत. आपसामध्ये खूप प्रेम असायला पाहिजे. आम्ही साऱ्या दुनियेला लवली अर्थात सुंदर बनवतो. राम राज्यामध्ये तर वाघ बकरीसुद्धा एकत्र पाणी पीत होते. कधी भांडण करत नव्हते. तर तुम्हा मुलांमध्ये किती प्रेम असले पाहिजे. ही अवस्था हळूहळू होईल. भांडतात तर खूप ना. पार्लमेंटमध्ये सुद्धा भांडतात तेव्हा एकमेकांना खुर्ची उचलून मारायलाच सुरुवात करतात. ती तर आहे आसुरी सभा. तुमची ही आहे ईश्वरीय सभा. तर किती अभिमान असायला पाहिजे. परंतु ही शाळा आहे. शिक्षणामध्ये कोणी तर पुढे निघून जातात आणि कोणी कमी पडतात. ही शाळा देखील वंडरफुल आहे. तिथे तर स्कूल टीचर वेगवेगळे असतात. इथे स्कूल टीचर एक आणि स्कूल सुद्धा एकच आहे. आत्मा शरीर धारण करून शिकवते. आत्म्याला शिकवतात. आपण आत्मे शरीराद्वारे शिकतो. एवढे आत्म अभिमानी बनायचे आहे. आपण आत्मा आहोत, ते परमात्मा आहेत. हे संपूर्ण दिवसभर बुद्धीमध्ये फिरत राहिले पाहिजे. देह अभिमानामुळेच चुका होतात. बाबा वारंवार म्हणतात देही अभिमानी भव. देह अभिमानामध्ये आल्याने मायेचा वार होईल. चढण खूप मोठी आहे. किती विचारसागर मंथन करावे लागते. रात्रीचेच विचारसागर मंथन होऊ शकते. असे विचारसागर मंथन करता करता बाबांसारखे बनत जाल. तुम्हा मुलांना संपूर्ण ज्ञान बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. अर्थात लक्षात ठेवायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून राजयोग शिकायचा आहे. सारे काही बुद्धीचे काम आहे. बुद्धीमध्ये धारणा होते. गृहस्थीवाल्यांना तर खूप मेहनत आहे. आजकाल तर तमोप्रधान असल्याकारणाने खूप खराब होतात. मायेने सर्वांना संपवून टाकले आहे. चावून चावून एकदम खाऊनच टाकते.
बाबा येतात माया अजगराच्या पोटातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी. काढणे खूप कठीण असते. जे गृहस्थ व्यवहारामध्ये राहतात त्यांना जलवा दाखवायचा आहे, समजावून सांगायचे आहे. आमचा राजयोग आहे. आपण ब्रह्मा कुमार कुमारी का म्हणतो या कोड्याला समजून घ्यायचे आहे आणि समजावून सांगायचे आहे. खरे पाहता बीके तर तुम्ही सुद्धा आहात. प्रजापिता ब्रह्मा तर नवीन सृष्टी रचतात, नवीन मनुष्याद्वारे नवीन सृष्टी बनवितात. खरे पाहता सतयुगातील पहिले बाळ जे असते त्यालाच नवीन म्हणणार. किती आनंदाची गोष्ट आहे. तिथे तर खुशीचे ढोल ताशे वाजणार. तिथे तर आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असतात. इथे तर यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये आता शिवबाबांनी प्रवेश केला आहे. हा नवीन मनुष्य अर्थात ब्रह्मा बाबा काही पवित्र नाही आहेत. जुन्यामध्ये बसून यांना नवीन बनवितात, जुन्या वस्तूला नवीन बनवितात. आता नवीन मनुष्य कोणाला म्हणावे? ब्रह्माला म्हणावे का? बुद्धीने काम चालते. ते अर्थात दुनियावाले थोडेच समजतात. ॲडम इव कोण आहेत? न्यू मॅन अर्थात नवीन मनुष्य आहे श्रीकृष्ण. तोच मग जुना मनुष्य ब्रह्मा. मग जुना मनुष्य ब्रह्माला नवीन मनुष्य बनवितो. नवीन दुनियेसाठी नवीन मनुष्य पाहिजे. तो कुठून येणार? नवीन मनुष्य तर सतयुगाचा प्रिन्स आहे. त्यालाच गोरा अर्थात पावन म्हणतात. हा अर्थात ब्रह्मा बाबा आहे सावळा अर्थात पतित. हा नवीन मनुष्य नाही. तोच श्रीकृष्ण 84 जन्म घेता घेता आता अखेरच्या जन्मामध्ये आहे, ज्यांना मग बाबा ॲडॉप्ट करतात. जुन्याला नवीन बनवितात. किती गूढ गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. न्यू सो ओल्ड, ओल्ड सो न्यू अर्थात नवीन तोच जुना, जुना तोच नवीन. श्याम तोच सुंदर, सुंदर तोच श्याम. जे सर्वात जुने आहेत तेच सर्वात नवीन बनत आहेत. तुम्ही जाणता आपल्याला बाबा रिज्युवेनेट अर्थात पुनर्जीवित करून सर्वात नवीन बनवितात. या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घ्यायच्या आहेत आणि आपली अवस्था सुद्धा बनवायची आहे. कुमार कुमारी तर आहेतच पवित्र. बाकी आपण गृहस्थीमध्ये राहून कमलपुष्प समान बनतो, स्वदर्शन चक्रधारी बनतो. विष्णुवंशीला त्रिकालदर्शीपणाचे ज्ञान नाही आहे. जुने मनुष्य त्रिकालदर्शी आहेत. किती विचित्र गोष्टी आहेत. जुने मनुष्यच नॉलेज घेऊन नवीन मनुष्य बनतात. बाबा बसून समजावत आहेत. तो हठयोग आहे, हा राजयोग आहे. राजयोग म्हणजेच स्वर्गाची बादशाही. संन्यासी तर म्हणतात सुख कागविष्ठा समान आहे. तिरस्कार करतात. बाबा म्हणतात नारीच स्वर्गाचे द्वार आहे. मातांकडे कलश देतो. तर सर्वात पहिले समजावून सांगायचे आहे. शिवाय नमः भगवानुवाच. आवाज बुलंद झाला पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे आपण आत्मा भाऊ भाऊ आहोत. या निश्चयाने पवित्रतेच्या व्रताचे पालन करत आपसामध्ये अतिशय प्रेमाने राहायचे आहे. सर्वांना सुंदर बनवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे विशाल बुद्धी बनून ज्ञानाच्या गूढ रहस्यांना समजून घ्यायचे आहे. विचार सागर मंथन करायचे आहे. मायेच्या वारापासून वाचण्यासाठी देही अभिमानी होऊन राहण्याचा अभ्यास करायचा आहे. आजचे वरदान आहे ज्ञान अमृताच्या वर्षावाद्वारे महान बनणारे मर्जीवा भव. ज्ञान अमृताच्या वर्षावाद्वारे महान बनणारे मर्जीवा भव.
स्पष्टीकरण आहे, तुम्हा मुलांवर बाबांनी या ज्ञान अमृताचा वर्षाव करून मुडद्यापासून महान बनविले, जळत्या चितेवरून उचलून मर्जीवा बनविले, ज्ञान अमृत पाजून अमर बनविले. लोक म्हणतात भगवान मुडद्याला सुद्धा जिवंत करतात, परंतु कसे करतात ते जाणत नव्हतो. आता खुशी आहे की देह अभिमान असल्या कारणाने अगोदर जे मृतवत मुडद्या समान होतो, आता मुडद्यापासून महान बनलो आहोत. स्लोगन आहे, धर्मामध्ये स्थित राहून कर्म करणारेच धर्मात्मा आहेत. धर्मामध्ये स्थित राहून कर्म करणारेच धर्मात्मा आहेत. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.